लश्कर भी तुम्हारा है, सरकार भी तुम्हारा है। तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है। और इस दौर के फरियादी जाए तो कहा जाए, और इस दौर के फरियादी जाए तो कहा जाए, कानून भी तुम्हारा है, दरबार भी तुम्हारा है। नमस्कार, मी प्रमोद पवार। अशीच परिस्थिती आता आपल्याकडे आपल्या व्यवस्थित झालेली आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातली एक विदारक परिस्थिती तुमच्या समोर घेऊन मी आलेलो आहे। हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बघा, जी मला आमच्या कार्यकर्त्यांनी पाठवलेली आहे। ती व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर आपण बाकीची चर्चा करू। फक्त एक विनंती आहे, आपण फक्त व्हिडिओ बघतो, काही क्षण दुःख व्यक्त करतो, पण आपण त्यात 0% योगदान दाखवतो। माझी एवढीच विनंती आहे की आपण काहीच करू शकलो नाही ना तर किमान हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या परिजनांना शेअर करा, आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि या प्रशासन या व्यवस्थेपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे, एवढीच विनंती करतो। ही व्हिडिओ क्लिप बघा। टोकीपाड्या गावात आहेत, आमच्याकडे हे बघा ही अशी हालत आहे की आम्हाला काहीतरी कृपा करावी पाहिजे। आमचे हे हाल आहे आणि मी विनंती करतो की आम्हाला स्मशानभूमी पाहिजे। सावरे अंबू टोकेपाडा येथील रहिवासी बनी टोके यांचं अल्पशा आजाराने निधन झाले। पण आमच्या पुढे एकच समस्या की पावसाला असो किंवा थंडी असो किंवा उन्हाळा असो, स्मशानभूमीची उपलब्ध नसताना आम्हाला आज अशा तारपत्री बांधून अग्नी द्यावी लागली। हे आमचं दुर्दैव म्हणावे लागेल। आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला 2 किलोमीटर चालून नदीवरती जावं लागतं। आज आम्ही गाववाल्यांच्या तर्फे प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला स्मशानभूमीची लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी। बघितली व्हिडिओ? हा 1950चा भारत नाही, 2026चा डिजिटल इंडिया आहे। आणि या डिजिटल इंडियामध्ये पालघर जिल्ह्यातल्या सावरे अंबूर भागातील ब्राह्मणपाडा असेल, टोकेपाडा, दुमाडपाडा या पाड्यांमध्ये आजही स्मशानभूमीची व्यवस्था नाही। एका मृत व्यक्तीला अंत्यसंस्कार करताना इतकी अवहेलना सहन करावी लागते, ही पालघरची विदारक परिस्थिती आहे। संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला। या सन्मानाने जगण्याचा अधिकार हा केवळ जगण्यापुरताच नाही किंवा जगतानाच नाही, तर मरणानंतरही सन्मानाने त्याचा अंत्यविधी झाला पाहिजे। हे अनेक न्याय निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने न्यायाधीशांनी ते विस्तारित केलं। म्हणजेच हा जगण्याचा अधिकार आपल्या अंत्यविधीपर्यंत, आपल्या शरीराची राख रांगोळी होईपर्यंत तो मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचं वर्णन त्या जगण्याच्या अधिकाराचं आहे। पण आज पालघरमध्ये काय सुरू आहे? आज जो तुम्ही व्हिडिओ बघितला हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे। अशा असंख्य गावांमध्ये रस्ते नाहीयेत, वीज नाही, स्मशानभूमी नाही। ताडपत्री लावून अक्षरशः या महिलेचा अंत्यसंस्कार या लोकांनी केला। 2014 साली विभाजित झालेला हा आदिवासी बहुल जिल्हा, 8 तालुक्याने सुमारे 1008 गावांचा समावेश असलेला हा जिल्हा, ज्यामध्ये पर्यटन खूप चांगलं आहे, समुद्र किनारा लाभला आहे, डोंगर दऱ्यांच्या रांगा आहेत आणि शहरी आणि ग्रामीण भागाचं संमिश्र असं मिलन असलेला हा जिल्हा। आणि या जिल्ह्याला आदिवासी बहुल म्हणून सन्मानित करण्यात आलं की बाबा आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, आदिवासींना प्रायोरिटी मिळाली पाहिजे, प्राधान्य मिळालं पाहिजे, म्हणून या जिल्ह्याचं विभाजन 2014 साली करण्यात आलं। आज 12 वर्षांनंतरही या जिल्ह्यामध्ये जर एका आदिवासी भूमिपुत्राला त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसेल, त्याला उघड्यावर पावसामध्ये अशा नदीच्या किनाऱ्यावर ताडपत्री लावून त्याचा अंत्यसंस्कार करायची वेळ येत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काही नाही। प्रश्न असा आहे की विकासाचा प्रकाश उद्योगापर्यंत पोहोचला, आपल्याकडे बुलेट ट्रेन आली, आपल्याकडे वडोदरा हायवे एक्सप्रेसवे आला, आपल्याकडे परवाच मुख्यमंत्री महोदयांनी एअरपोर्टची पाहणी केली की जिथे आपल्या पालघरमध्ये एअरपोर्ट होणार, वाढवण सारखं जागतिक दर्जाचं बंदर होणार। हा सगळा विकास एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला इथला मूल निवासी आदिवासी, इथला भूमिपुत्र हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे। वेगवेगळे प्रकल्प आणायचे, ते आमच्यावर लादायचे, त्याचा बेनिफिट उद्योजकांनी घ्यायचा, त्याचा बेनिफिट शहरातल्या लोकांनी घ्यायचा। वेगवेगळे पाण्याचे प्रकल्प आणायचे, त्याचं पाणी शहराकडे न्यायचं, पण इथल्या भूमिपुत्राला त्याच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवायचं, ही पॉलिसी आता गव्हर्नमेंटने आखलेली आहे। परवा वाढवणचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की लोकांनी प्रखर विरोध केला,
पण आपल्या समोर कोणाला ठेवलं जातं? आपल्याच पोलीस मित्रांना. या पोलीस खात्यातले अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी हे स्थानिक भूमिपुत्र आहेत, शेतकरी आहेत. त्यांनाही कळकळ आहे, त्यांनाही वेदना आहे, पण त्यांच्या समोर प्रशासनाचे आदेश पाळल्याशिवाय पर्याय नाही, शासनाचे आदेश पाळल्याशिवाय पर्याय नाही. लोकांना दमदाटी करून त्या वाढवणमध्ये त्या सर्वेच्या जागेपासून रोखण्यात आलं. काही लोकांना स्थानबद्ध करण्यात आलं, काही लोकांना अरेस्ट करण्यात आलं. मग लोकशाही कुठे चालली आपली, हा प्रश्न आहे. एकीकडे आदिवासींचा विकास करण्यासाठी आम्ही जिल्हा निर्माण केला असं सांगायचं, कोट्यावधी रुपये खर्च करून एक मोठं मुख्यालय बांधायचं, लॅविश केबिन करायच्या, इथल्या जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्याचे सगळे अधिकारी यांना अगदी वातानुकूलित केबिन्स अवेलेबल आहेत. जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना येण्यासाठी डीपीडीसीच्या मीटिंगसाठी वातानुकूलित हॉल उपलब्ध आहे. एका अधिकाऱ्यामागे, एका मंत्र्यामागे गाड्यांचा लवाजमा आहे. 5-5, 10-10, 15-15 पोलिसांच्या गाड्या आहेत. ही सगळी यंत्रणा या लोकप्रतिनिधींच्या लांगूल चालण्यासाठी खर्च होत आहे. पण दुसरीकडे ज्याच्यासाठी हा जिल्हा निर्माण केला, ज्याच्या उद्धारासाठी या जिल्ह्याची निर्मिती केली, त्या इथल्या मूल निवासी आदिवासीला मात्र त्याच्या मूलभूत अधिकारांपासून, त्याच्या बेसिक गरजांपासून वंचित ठेवायचं काम केलेलं आहे. ही आत्ताची पालघरची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी रस्त्यापासून लोक वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही जर त्या लोकांना रस्ता मिळत नसेल, पोरांना शाळेत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळं पावसाळ्यामध्ये मुलं शाळेत जात नाही, ही जर परिस्थिती पालघरमधल्या भूमिपुत्रांची असेल तर कसं समजायचं आपण की पालघरचा विकास झाला? प्रश्न हा फक्त टोकेपाडा, दुमाडपाडा, ब्राह्मणपाड्याचा नाही. आज जी तुम्ही व्हिडिओ बघितली ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. कधी कधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रस्ता नसेल तर आपण रस्ता बदलून जाऊ शकतो, चिखलातून जाऊ शकतो. आपल्याकडे जर आरोग्याचा एका दवाखान्यात उपचार नाही मिळाला तर आपण दुसऱ्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकतो. एका ठिकाणी पाणी नाही तर आपण 1-2 किलोमीटरवरनं पाणी घेऊन येऊ शकतो. पण जेव्हा एखाद्या माणसाचं मरण होतं तेव्हा त्याला अंत्यविधीला पर्याय नाहीये. त्याचा अंत्यविधी करावाच लागतो, त्याला जाळावंच लागतं, त्याला सरणावर न्यावंच लागतं, म्हणजे मरणाला पर्याय नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मरणासाठी त्या मरणाचं सन्मानपूर्वक अंत्यविधी व्हावा मृताचा, याची काय व्यवस्था आहे आपल्याकडे? स्मशानभूमीसारखी बेसिक गोष्ट जर इथलं जिल्हा प्रशासन करत नसेल, इथली जिल्हा परिषद करत नसेल, इथली ग्रामपंचायत करत नसेल तर कसला आलाय विकास? विकासाच्या गप्पा हाणायच्या कुणी? इथले लोकप्रतिनिधी काय करतात हा माझा प्रश्न आहे. दुर्दैवाने आपण या सगळ्यावर मुख गळून गप्प बसतो. आपण या प्रश्नावर शांतपणे सहन करतो. काही बोटावर मोजण्या इतकी लोक आवाज उठवतात पण त्यांना साथ मिळत नाही. तो आवाज प्रशासनापर्यंत, व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही. आम्ही अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आमच्या इथल्या लोकांच्या, आपल्या स्थानिकांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न करतो. कदाचित आमचा आवाज त्या व्यवस्थेपर्यंत, धोरणकर्त्यापर्यंत पोहोचणार नाही. आमची आरोळी तिथपर्यंत त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही. माझी या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला विनंती आहे की केवळ व्हिडिओ बघून आपण त्याच्यावर क्षणभराचा शोक व्यक्त करण्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करा. हा व्हिडिओ किमान शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे आणि त्या व्यवस्थेला, जे आपल्या पालघर जिल्ह्यावर वेगवेगळे प्रकल्प लागतात आणि पालघरचं चित्र चांगल्या विकासाचं आहे, बाबा फार सुजलाम सुफलाम जिल्हा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, पण तो इथल्या सर्वसामान्य रांगेतल्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन झाला पाहिजे. इथल्या मूलनिवासींना, इथल्या आदिवासींना, इथल्या भूमिपुत्रांना चिरडून, इथल्या कोळी, वराडी, कुणबी, आगरी बांधवांना चिरडून विकास नको. तो विकास या लोकांच्या मृतदेहावर होत असेल तर त्या विकासाला काय अर्थ नाही. तो विकास या लोकांच्या सरणावर होत असेल तर त्याला काय अर्थ नाही. आणि त्या सरणानंतरही ते सरण जाळायला जर स्मशानभूमी नसेल तर तुमच्या विकासाला किंमत नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की लष्कर भी तुम्हारे आहे और सरकार भी तुम्हारा आहे. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. तुम्ही झूटला सच आणि सचला झूट लिहू शकता, कारण माध्यम तुमच्याकडे. जो आवाज उठवतो त्याला पोलिसी खाक्या दाखवला जातो. अत्यंत उर्मट वर्तणूक कार्यकर्त्यांशी, आवाज उठवणाऱ्यांशी, पत्रकारांशी केली जाते. म्हणजे आवाज उठवायचा नाही, सरकार विरोधी बोलायचं नाही, व्यवस्थेला प्रश्न विचारायचे नाही, अशी पूर्ण व्यवस्था तयार करायला लावलेली. आणि याच्यावर सर्वसामान्य लोकांनी काहीतरी बोललं पाहिजे. किमान हा व्हिडिओ शेअर करून आमच्या भावना त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा आहे. सावरा एंबूरच्या प्रश्नावर फक्त व्हिडिओ टाकून आम्ही शांत बसणारे नाहीयेत. या प्रश्नावर यापुढे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे आमचे कार्यकर्ते पाठपुरावा करतील. त्यांना प्रश्न विचारतील की तुम्ही प्रस्ताव का नाही पाठवला.
तुम्ही का स्मशानभूमीचं बांधकाम केलं नाही? या मरणानंतरच्या माणसाच्या मरणानंतरच्या प्रक्रियेसाठीही शासन जबाबदार आहे. हे कल्याणकारी राज्य आहे. संविधानाने यांच्यावर जबाबदारी टाकलेली, व्यवस्थेवर, प्रशासनावर, शासनावर जबाबदारी टाकलेली आहे की माणसाचा सन्मानाने जगण्याचा अधिकार त्याला शेवटच्या क्षणापर्यंत मिळाला पाहिजे. मरणोत्तरही त्याचा सन्मान झाला पाहिजे. मरणानंतर हेटाळणीची परवानगी येणार नाही, मरणानंतरच्या अवहेलनेची परवानगी येणार नाही. त्यामुळे यासाठी आम्ही तर आमचा लढा लढणार आहोत, पण आपल्याकडे असे असंख्य प्रश्न आजही आ वासून उभे आहेत, पण त्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही. हे दुर्दैवी आहे. स्वातंत्र्याचा उठाव झाला तेव्हा अशाच प्रकारे विरोध दडपला जायचा, आवाज दडपला जायचा, पण क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून उठाव केला. उशिरा का असेना तो उठाव सक्सेस झाला. त्याचप्रमाणे आपलेही प्रश्न असे सुटतील अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.